मंदिरापासून एवढं जवळ आहे आणि आता मंदिर पुढच्या 2 तासासाठी बंद आहे. सकाळी 8ला लाईन लावली, 1:15 वाजलाय, आता अजून 2 तास थांबायचं. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. काल रात्री भयानक असा केदारनाथ ट्रेक करून आम्ही पोहोचलो केदारनाथला. रात्री -8 टेम्परेचर मध्ये टेंट मध्ये झोपून सकाळी -2 मधली अशी सुंदर सकाळ पाहिली. लगेच फ्रेश होऊन आम्ही गेलो दर्शनासाठी. सकाळी 8ला लाईन लावली आणि 12:30ला मंदिराच्या इतक्या जवळ पोहोचलोच होतो की मंदिर 2 तासांसाठी बंद झालं. सकाळी 12 पर्यंत स्पर्श दर्शन आणि मग 3 ते 7 फक्त मुखदर्शन भेटलं. फायनली 3:30ला दर्शन सुरू झालं आणि मी 5 वाजता दर्शन घेऊन बाहेर आलो. आपल्या महाराष्ट्राची शान, आपली टोपी एकदम गर्वाने मिरवली. आजपर्यंत एकही ज्योतिर्लिंग असं नाहीये जिकडे महादेव यांनी आमची परीक्षा घेतली नसेल. केदारनाथ तर सगळ्यात कठीण परीक्षा होती. आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की जी गोष्ट मी फक्त रील्स मध्ये, मूवी मध्ये बघितली होती ती इतक्या अचानक आणि अशा भयानक पद्धतीने माझ्या आयुष्यात समोर येईल. शेवटी सगळी काही त्यांचीच इच्छा. केदारनाथ हा लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे, पण केदारनाथला हलक्यात सुद्धा घेऊ नका. तिथला प्रत्येक कोपरा तुम्हाला जाणीव करून देतो की हो, आम्ही केदारनाथची भूमी आहोत. भीमशिला पाहिलं, शंकराचार्य यांची समाधी पाहिली आणि तिथून आम्ही गेलो या केदारनाथ घाटीचे रक्षक काल भैरव यांचे दर्शन करा. जिथे जाऊन दिसलं तो म्हणजे खरा स्वर्ग. थिंक होम, व्हॉट नेक्स्ट.